तर आजच्या आपल्या कथेचे नाव आहे विकलेला आत्मा. माझं शिक्षण मी घरूनच केलं, तरी कॉलेजला मात्र PG राहण्याचा हट्ट आईवडिलांनी पूर्ण केला. आता सेमिस्टर संपवून मी घरी जाणार होते आणि आईने जवळजवळ 50 ते 60 वेळा कॉल करून झाला होता. ती एरवीसुद्धा आम्हाला इतक्याच वेळा कॉल करायची की मी घरातच असल्यासारखं वाटायचं. खूप वेळा तर मी तिचा कॉल दुर्लक्षित करायची. मध्येच कधीतरी उचलला तरी पटकन बोलणं संपवून कॉल कट करण्याची माझी घाई असायची. रोजचे तेच प्रश्न आणि माझी तीच उत्तरं. आता 2 दिवसात तर मी घरीच येणार आहे ना असं बोलून मी तिचा फोन परत कट केला. घरी येताना कशी येणार आहेस, कितीची गाडी आहे, तिचे प्रश्न मात्र थांबायचे नावच घेत नव्हते. आणि त्यात माझी खूप पॅकिंग बाकी होती. पण तरी सतत फोन करणं आणि मी बरी आहे की नाही हे विचारण्यासाठी सतत मेसेजेस पाठवणं चालूच असायचं. प्रत्येक आईप्रमाणे माझी आईसुद्धा जेव्हा मुली एकट्या प्रवास करतात तेव्हा काय काय वाईट होऊ शकतं याबद्दल सतत मला माहिती देत असायची. आज मात्र कंटाळून मी तिचा फोन उचलायचंच नाही असं ठरवलं होतं. सगळं सामान बॅगेत भरताना माझ्या लक्षात आलं की माझं सामान आणि सगळ्यांना घेतलेले गिफ्ट्स माझ्या एका बॅगेमध्ये बसणार नाही. म्हणून बाजारात जाऊन मी एक नवीन लाल कलरची मोठी बॅग आणली. ती बॅग मोठी असल्यामुळे सगळं सामान त्यातच बसलं. दुसरा दिवस उजडला आणि मी सामान घेऊन स्टेशनवर पोहोचले. नेहमीपेक्षा आज गर्दी खूप जास्त होती. 2-3 वेळा तर मी गर्दीत अशी अडकली की सगळं सामान घेऊन गाडी पकडणं मला मुश्किल वाटायला लागलं होतं. कसंबसं सगळ्यांना धक्का मारून मी गाडीत चढली. पूर्ण प्रवासात आईचा सतत फोन येत होता आणि मी वैतागून उचलणं सतत टाळत होती. स्टेशन आलं आणि तेव्हा पण तीच परिस्थिती. कशी तरी टॅक्सी स्टँडला पोचली. तिकडे पण टॅक्सीसाठी मारामार चालू होती. अखेरीस टॅक्सी भेटली आणि मी पटकन गाडीत बसले. घरी पोहोचणार तोच आईचा फोन आला. यावेळेस कंटाळून मी तो फोन उचलला, पण आई बोलली की तू घरी पोहोच, आम्ही थोड्या वेळातच येतो. मंदिरात पूजा असल्याकारणाने त्यांना घरी यायला आज उशीर झाला होता. मी घरी पोहोचून स्वतःच्या खोलीत जाऊन फ्रेश झाले आणि सगळे भेटायला येतील त्याआधी सगळ्यांचे गिफ्ट्स काढून ठेवावेत असा विचार करतच मी माझी लाल बॅग खोलायला गेली. तितक्यात माझ्या लक्षात आले की या बॅगेला तर लॉक लावला आहे, पण मी तर कधी लॉक लावलाच नव्हता. वेगवेगळे नंबर्स आणि कॉम्बिनेशन्स लावून मी बराच वेळ बॅग खोलायचा प्रयत्न करत होते, पण काहीच काम करेना. शेवटी बॅग उचलून गादीवर ठेवताना ती मला खूपच जड लागली. मला उचलताच येत नव्हती. एनर्जी कमी झाली आहे म्हणून सगळ्या बॅग्स मला जड लागतात असं बोलून मी स्वतःला समजवलं आणि बाजूला झाले. तेव्हा अचानक बॅगमधून कसला तरी आवाज येऊ लागला आणि मी दचकली. हा काय विचित्र प्रकार आहे असं वाटून मी जवळ जाऊन परत ऐकायचा प्रयत्न करायला लागले. आतून परत आवाज आला. काय चाललंय मला काहीच कळेना. आता मात्र मी बॅगेला जोरात फटका मारला आणि तसा आतून परत कोणीतरी तसाच फटका मारला. यावेळेस मात्र आतून कोणीतरी रडत असल्याचा आवाज पण मला येत होता. ते ऐकताच माझ्या पायातून जीव गेला. स्वतःला सावरत कशीबशी मी हिंमत करून अखेरीस ती बॅग उघडली तर बघते तर काय, आतमध्ये एक लहान मुलगी होती जी जिवंत होती. तिचे हात पाय आणि तोंड जाड दोरीने बांधून ठेवले होते. तिच्या अंगाचा रंग खूप पांढरा पडला होता. ती भीतीने थरथर कापत होती. तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होते. जागोजागी अंगावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या. तिची ती दयनीय हालत बघून मी पूर्णपणे घाबरून गेली आणि ताबडतोब काकांना फोन केला. माझे काका पोलिसांमध्ये होते. त्यांनी लगेच मला तिचे हातपाय खोलून तिला पाणी पाजायला सांगितले. काहीतरी खायला दे म्हणून सांगितले. काकांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला बॅगमधून बाहेर काढले आणि पाणी पाजले. ती खूप घाबरलेली होती. तिने बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केला, पण ती काहीच बोलली नाही. इतक्यात दाराची बेल वाजली आणि काका आले. काहीही विचारपूस करण्याआधी आम्ही तिला आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे ठरवले. घरातून बाहेर पडणारच तेवढ्यात माझ्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलता समोरून गंभीर आवाजात एका पुरुषाने विचारले, माझं सामान तुमच्याकडे आले आहे? तो आवाज ऐकून माझा थरकापच उडाला. आमच्या लगेच लक्षात आलं की हा तोच माणूस आहे ज्याने या लहान मुलीची अशी अवस्था केली आहे.
काकांनी मला इशारात त्याला बॅगची अदलाबदली करण्यासाठी होकार देण्यास सांगितले. तसं मी त्या माणसाबरोबर भेटायचं ठिकाण ठरवलं. बरीच चर्चा करून ठरवल्याप्रमाणे म्हणजे मी आणि काका आम्ही तिथे पोहोचलो खरे, पण काका एका झाडामागे लपून राहिले आणि फक्त मला समोर जाण्यासाठी सांगितले. पण भीतीने माझे हातपाय कापत होते. पूर्ण हिंमत करून काकांच्या विश्वासावर आणि समजवण्यावर मी पुढे गेली. बराच वेळ थांबून मी वाट बघितली, पण तिथे कोणीच आलं नाही. शेवटी एका काळ्या रंगाची लांब गाडी त्या सुनसान रस्त्याच्या मध्ये येऊन थांबली. त्या कारमधून एक खूप विचित्र दिसणारा माणूस बाहेर पडला. त्याचं राक्षसासारखं दिसणं बघून माझा जीव अजूनच घाबरला. त्याचा चेहरा, त्याचा पेहराव सगळंच फार भयानक दिसत होतं. त्याने एकावर एक खूप सारे कपडे घातले होते. जणू काही लपवायचा प्रयत्न तो करत होता. पण काका एका झाडामागे लपून राहिले होते आणि फक्त मला समोर जाण्यासाठी सांगितले. भीतीने माझे हातपाय कापत होते, पण पूर्ण हिंमत करून तो जवळ येत होता तसे माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. त्याने समोर येऊन माझ्याकडे बघून मिश्किल हास्य दिले आणि माझी बॅग जी त्याच्याकडे होती त्यांनी ती खाली ठेवली आणि स्वतःच्या बॅगकडे पाहू लागला. जसा तो त्याच्या बॅगेजवळ आला तसं त्याच्या लक्षात आलं की बॅगचा लॉक गायब आहे. तसं त्याने एकदम भडकून मला विचारलं, माझ्या बॅगचा लॉक कुठे आहे? आणि तो माझ्यावर धावून आला. त्याला आता खरं कळलं आहे हे बघून ताबडतोब तिकडून पळून जाण्यासाठी मी माझ्या बॅगेकडे वळले आणि उचलण्यासाठी हात लावायला गेले. तेवढ्यात त्याने माझा हात पकडला. आता मात्र मला रडणं आवरेना. मी हात सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू लागली. मी त्याला त्याची बॅग जशीच्या तशी आहे हे सांगू लागली. खरं तर बॅग रिकामी आहे हे त्याला कळू नये म्हणून काकांनी त्यात बरीच दगडं भरली होती. नशीब त्यातल्याच एक दगड मी आधीच घेऊन माझ्या खिशात ठेवला होता. या खेचाताणीमध्ये त्याने माझा हात पकडताच माहीत नाही इतकी हिंमत माझ्यात कशी काय आली की मी माझी भीती आणि रडणं कंट्रोल करून त्याच्या डोक्यावर जोरात तो दगड मारला आणि माझी बॅग घेऊन तिथून पळू लागले. तेवढ्यात काका झाडामागून आले आणि त्याला बंदूक दाखवून पकडले. या सगळ्या प्रकारात मी इतकी जास्त घाबरली होती की घाबरून मी तिकडेच बेशुद्ध पडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती आणि माझे आई बाबा माझ्या पायाशी बसले होते. जाग येतात मी माझ्या आईला घट्ट मिठी मारली. आईचं खरं महत्त्व मला त्या क्षणी जाणवलं जेव्हा त्या मुलीला आई विना मी असहाय्य पाहिलं. मी लगेच आईला ती लहान मुलगी कुठे आहे, कशी आहे हे विचारलं. त्यावर काका मला म्हणाले की ती ठीक आहे, पण देव जाणे तिच्यासोबत झालेला हा मानसिक छळ ती कसा विसरेल. आणि काकांनी त्या माणसाबद्दल सांगायला सुरुवात केली. तो भयानक दिसणारा माणूस खरंच राक्षसच होता. तो काली विद्या करण्यासाठी लहान मुलींची बली देत होता. फार पूर्वी एका राक्षसाला यशस्वी होण्यासाठी काही वर्षांच्या बोलीवर त्याने आपली आत्मा विकली होती आणि वेळ संपली म्हणून तो राक्षस त्याला पूर्ण छिन्न विच्छिन्न करून त्याची आत्मा घ्यायला येत होता. त्याच्यापासून वाचण्यासाठी हा माणूस 7 मुलींची बली देणार होता. 6 मुलींचा त्याने आधीच जीव घेतला होता आणि ही त्यातली शेवटची मुलगी होती जिचा जीव घेऊन तो स्वतःचा जीव वाचवणार होता. त्याचा आत्मा जाण्याची वेळ जशी जवळजवळ येत होती तसा तो राक्षस त्याच्या शरीराची अवस्था करत होता. तो आतून पूर्णपणे सडत चालला होता आणि तेच लपवण्यासाठी तो एकावर एक कपडे घालत होता. त्याने सगळे श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी इतका क्रूर प्रकार केला होता आणि शेवटी जेलमध्ये कोण जाणे कसे पण एका रात्रीतच पूर्णपणे रक्तबंबाळ होऊन त्याचा मृत्यू झाला. तिथे असलेल्या पोलिसांनी फक्त त्याची शेवटची हाक ऐकली आणि त्यात तो हेच बोलत होता की मला मारू नका, जाळू नका. त्यातच मोठमोठ्याने मुलींच्या रडण्याचा आवाज पण येत होता. हे ऐकून मात्र आयुष्यात कधीही भूतप्रेतांवर विश्वास न ठेवलेल्या माझ्यासुद्धा अंगावर काटा आला. तो राक्षस मेला या गोष्टीचं समाधान तर झालं, पण नक्की तो कसा मेला हे गूढ कायमच डोक्यात राहील आणि ह्याचा विचार मला आयुष्यभर घाबरवत राहील.